मी इयत्ता 9वीत आहे आणि आमची प्रॅक्टिस 2 हप्त्यापासून सुरू आहे आणि मला या शेतकरी कॉस्ट्यूममध्ये खूप मजा आलेली आहे आणि मला फील वाटतंय की मी खरंच शेतकरी आहे आणि माझी ओपन फिरवताना मला खूप मजा आली। आमची शाळेचे भाऊ कोकाकर अध्यक्ष सर आपल्या दरवेळेस प्रमाणे सर हर वर्षी सैनिकांना मानवंदना, सण, ऋतू या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम ठरवत राहतात आणि आम्हाला हे कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला खूप मस्त वाटतं। त्यामुळे भाऊसरांना आमचा प्रणव। हा परफॉर्मन्स खूप छान झाला आणि हा परफॉर्मन्स करताना आम्हाला खूप मजा आली। 9वीत आहे आणि 1-2 हफ्त्यापासून आमची प्रॅक्टिस चालली। डान्स आमचा झाला आहे। काय शेतकरीबद्दल डान्स होता, म्हणजे पेरणी, शेतकरी कसे पेरणी करतात, मग ते धान्य कसं उगवतं त्याबद्दल। नमस्कार, मी दिलीप कल्याण। अतिशय उत्तम संस्कारित असा हा कार्यक्रम चालू आहे प्रबोधन कुर्लाचा। काय आभाळाला उंची असते पण खोली नसते, आभाळाला उंची असते पण खोली नसते, समुद्राला खोली असते पण उंची नसते, पण प्रबोधन कुर्लाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आभाळ एवढी उंची आणि समुद्र एवढी खोली आहे। काय आहे, प्रत्येक रसिकात लहान लहान मुलांचं छान नातं आहे आणि भाऊंबद्दल बोलायचं झालं तर कोरगावकरांबद्दल आभाळ असं भरलेलं आहे आणि पाण्याचा एक टपोरा थेंब पृथ्वीच्या दिशेने येतो। त्याला कळत नसतं आपण आता कुठं पडणार आहोत, कोणाच्या घराच्या पत्रावर पडणार आहोत, मातीत पडणार आहोत, बागेत पडणार आहोत आणि अचानक नियती बदलते आणि तो टपोरा थेंब जो आहे समुद्रातल्या शिंपल्यात जाऊन पडतो आणि त्या शिंपल्याचा मोती होतो। हा मोती म्हणजे भाऊ कोरगावकर आहे। त्यांचं मी अतिशय अभिनंदन करतो मनापासून। आणि यांच्याशी आमचं नातं असं आहे, आपलं शरीर पाण्याने पूर्णपणे भरलेलं असतं पण शरीराला जखम झाली की रक्त बाहेर, आपलं हृदय रक्ताने पूर्णपणे भरलेलं असतं पण हृदयाला जखम झाली की डोळ्यातनं पाणीच बाहेर येतं। हे रक्ताचं आणि पाण्याचं जे नातं आहे ते प्रबोधन कुर्लाचं हायस्कूलचं आणि आमचं आहे। हे असं चिरंतन राहू। लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना, काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा, पुण्यवान मी कसा राहिलो अजून भरेना माझा घडा, हे पाप नको हे पुण्य नको, हा जीव नको जगणेच नको, या सर्वातून मोक्ष मागतो करुणी अष्टांगाची घडी, वाहतो ही हिरवाई वाहतो ही हिरवाई। धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचा अतिशय आनंद होतोय आणि या सगळ्याचं श्रेय म्हणा, आशीर्वाद म्हणा, हे सगळं भाऊ कोरगावकर सरांना आहे। कसं आहे, भूक लागली की खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती आणि स्वतःची भूक बाजूला सारून समोरच्या भुकेल्या माणसाला आपल्यातली निदान अर्धी तरी भाकरी देणं ही संस्कृती, ही संस्कृती आणि संस्कार टिकवण्याचं काम भाऊंनी केलं आहे। आणि एवढ्या चिमुकल्या मुलांनी छान छान डान्स केले, इतके छान संदेश दिले, त्याच्याबद्दल अतिशय मनापासून आनंद होतोय। एक छोटीशी कथा सांगतो। एका तळ्याकाठी विद्यार्थ्यांना घेऊन सर जातात आणि तळ्यामध्ये दगड भिरकावतात आणि विचारतात हा दगड का बुडाला। प्रत्येकजण उत्तर देतो की तो जडच आहे, बुडणार दगडच आहे, पण एक विद्यार्थी मात्र मार्मिक उत्तर देतो, तो म्हणतो सर त्या दगडानं तुमच्या हाताची साथ सोडली म्हणून तो बुडाला। म्हणून सरांची साथ कधीही सोडू नये आणि संदेश हाच आहे आणि अतिशय छान वाटतंय मला। आणि मुख्य म्हणजे आमच्या गायकवाड सरांचे मी आभार मानतो, कारण कसं असतं, माणूस सुखरूपपणे इथं पोचवणं फार गरजेचं असतं आणि परत घरी जाणं हे उत्तम केलेलं आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऐकलेलं आहे। त्यांचेही आभार मानतो, तुम्हा सर्वांचे आभार मानतो, कारण एवढ्या उत्साहाने तुम्ही आमचे बाईट्स वगैरे घेतात। सर्वांचे धन्यवाद, पुन्हा एकदा शुभेच्छा। प्रबोधनकार कुर्ला आणि भाऊ कोरगावकरांच्या या सगळ्या त्याचे छोटं रोप वटवृक्षामध्ये ज्याचं रूपांतर होतं आहे, अत्यंत सुंदर, अतिशय प्रसन्न वाटलं। मी नॉर्मली आता असं पाहुणं म्हणून जाणं बंद केलं होतं, पण या कार्यक्रमासाठी माझ्या भावाने मला, अनिल भाऊने सांगितलं आणि भाऊंच्या कार्यक्रमाला यायला, आणि आज खरंच खूप बरं वाटलं। मुलांमध्ये आणखीन एक सगळी चांगली मान्यवर आली, त्यांचं भाषण अप्रतिम झालं रंजन साहेबांचं, आणि त्यामुळे एक वेगळं असं वाटलं, प्रसन्न वाटलं। आणि मला असं वाटतं की याचा वटवृक्ष नक्की होणार, म्हणजे ज्या मराठीवर प्रेम करून मराठी माध्यमातून हे जे काही हा जो त्यांचा प्रयत्न आहे पुढे न्यायला मुलांना आणि या मराठीची, आजकाल आज बरेच जण आपल्या मुलांना कॉन्व्हेंट आणि या सगळ्या शिक्षणासाठी त्या पाठवतात,
तरीसुद्धा अशा ठिकाणी अशी मोठी शाळा या पद्धतीने त्याचं, कारण एवढं छान स्नेहसंमेलन मी असं मराठी माध्यमाचं बघितलं नव्हतं. इतकं सुंदर झालं आणि मला खरंच खूप बरं वाटलं. वार्षिक स्नेहसंमेलन हे प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येकाचं होतंच, पण एखाद्या मोठ्या मैदानात करायला हवं. याचं कारण असं आहे की मराठी शाळा प्रत्येकाला असं वाटतं खच्चीकरण होतं आहे, प्रत्येक शिक्षकाला वाटतं, संस्था संचालकाला वाटतं. पण माझ्या मते माझा पालकवर्ग किंवा माझे सगळे शिक्षक वर्ग यांच्यामुळे या शाळेला बहर आला आहे. त्यामुळे हा बहर आनंदित करण्यासाठी आणि या शाळेची जी फुलं फळं ही आहेत ती लोकांना इतरांना दाखवण्यासाठी हे स्नेहसंमेलन आहे. मला खूप आनंद होतोय की आज मान्यवर इथे आले. असेच मान्यवर बऱ्याच वेळा कार्यक्रमाला येत असतात, वेळ भरपूर काढून येत असतात आणि ते असं म्हणत नाहीत की आता झालं आता बस झालं आवरा असं म्हणत नाहीत. मला फक्त एकच वाटतं की खरोखर महाराष्ट्रात मराठी ही अभिमानाने जगली पाहिजे आणि मराठी मुलांनी मराठीतच वाचलं पाहिजे, मराठीतच लिहिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.